आपण जसं क्लायंटला कन्व्हिन्स करू शकतो तसं इकडे कन्व्हिन्स करणं अवघड होत असतं. त्यामुळे त्यांना तुमची कॉस्टिंग माहीत असते, त्यांना इंडस्ट्रीचे रेट्स माहीत असतात. त्यामुळे खूप डिफिकल्ट होतं टू कन्व्हिन्स अ B2B क्लायंट. सो व्हॉट आर द स्ट्रॅटेजीज फॉर दॅट? B2B इज अ व्हेरी इंटरेस्टिंग बिझनेस कॉन्सेप्ट. म्हणजे ज्या एंटरप्रेन्योरचं जसं ॲपिटाईट असतं तसं, म्हणजे बरेच एंटरप्रेन्योर असे असतात त्यांना भरपूर क्लायंट्स हाताळण्याची आवड असते आणि केपेबिलिटी असते, तर ते लोक B2C बिझनेस करतात. काही लोक प्रोडक्ट फोकस ठेवून त्यांना निम्म्य कस्टमर्स पाहिजे असतात, पण त्यांना व्हॉल्यूम मध्ये बिझनेस पाहिजे असतो. तर ही स्पर्धा असते व्हॉल्यूम आणि व्हॅल्यू बद्दल. हाऊ टू हॅव द स्टेबिलिटी ऑफ दिस B2B बिझनेस? इट इज अ गेम ऑफ प्लॅनिंग. तुम्ही प्लॅनिंग करणं फार महत्वाचं आहे. B2B मध्ये सहसा आपण ना कॅपॅसिटी एक्सपॅन्ड करत राहतो. जसे आपल्याला कस्टमर मिळत जातात तसे आपण कॅपॅसिटी एक्सपॅन्ड करत जातो. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 2% म्हणजे 2 डिजिटमध्ये नेट प्रॉफिट करणं फार कठीण असतं. म्हणजे फार क्वचित असे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज असतात जे 10% वर प्रॉफिट कमवतात, म्हणजे 9% वर प्रॉफिट कमवतात. बरोबर आहे. तर लिमिटेड मार्जिन असल्यामुळे तुमचा गेम असतो व्हॉल्यूमचा. असं करून, कारण आपण बघतो की छोटे बिझनेस जे प्रमोटर असतात ना, ते मोठ्या ब्रँडला घाबरतात की माझा क्लायंट माझ्याकडनं का घेईल, कारण इतका मोठा ब्रँड जर आहे अवेलेबल आणि तो त्याच प्राइस मध्ये देतोय तर माझ्याकडनं तो का घेईल, असा एक प्रश्न नेहमी असतो. तर ह्या प्रश्नाचं आपण कसं उत्तर द्यायला हवं? जेवढे पण मोठे कस्टमर असतात ना, त्यांच्या ऑपरेटिंग कॉस्ट आणि तुमच्या ऑपरेटिंग कॉस्ट मध्ये जमीन आसमानचा फरक असतो. प्लस तुम्ही फास्ट मूव्ह करू शकता. त्यांच्याकडे मुवमेंटचं रेस्ट्रिक्शन असतं, तर तुमच्या तेजीने तो नाही चालू शकत. दुसरी गोष्ट, छोटा उद्योजक स्वतः सेल्समन असतो संस्थेचा. मोठ्या संस्थांमध्ये माणसं काम करतात, तर त्यांची आणि तुमच्या एनर्जी लेवलमध्ये फरक असतो, त्यांच्या आणि तुमच्या कन्व्हिन्सिंग मध्ये फरक असतो. B2B बिझनेस हा एक विशिष्ट प्रकारचा बिझनेस आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येतात. सगळ्यात आधी B2B म्हणजे आपण बिझनेस टू बिझनेस असे जे प्रोडक्ट्स असतात त्याच्याबद्दल आपण बोलतोय. ह्याच्यात चॅलेंज असे येतात की डिसिजन मेकिंग खूप मोठं असतं. क्लायंट्स कमी असू शकतात. क्रेडिट खूप मागितलं जातं कारण आपण कॉर्पोरेट बरोबर डील करतोय. आणि प्रोडक्ट जे असतात ना ते खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात कधी कधी, किंवा त्याला कस्टमायझेशन खूप होऊ शकतं. तर अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण आज बिझनेस टू बिझनेस किंवा B2B ह्या मॉडेलवर आपण बोलूया. तर सर, हा टॉपिक आपण घेताना असा विचार केला की B2C असा एक बिझनेस मॉडेल असतो आणि B2B असा एक बिझनेस मॉडेल असतो. तर B2B चे क्लायंट हे खूप कॉर्पोरेट असतात किंवा बिझनेसमॅन हे क्लायंट्स असतात, त्यामुळे ते खूप अवेअर असतात आणि यू आर डीलिंग विथ अ बिझनेसमॅन. तर नॉर्मली आपण जसं क्लायंटला कन्व्हिन्स करू शकतो तसं इकडे कन्व्हिन्स करणं अवघड होत असतं. त्यामुळे त्यांना तुमची कॉस्टिंग माहीत असते, त्यांना इंडस्ट्रीचे रेट्स माहीत असतात. त्यामुळे खूप डिफिकल्ट होतं टू कन्व्हिन्स अ B2B क्लायंट. सो व्हॉट आर द स्ट्रॅटेजीज फॉर दॅट? B2B इज अ व्हेरी इंटरेस्टिंग बिझनेस कॉन्सेप्ट. म्हणजे ज्या एंटरप्रेन्योरचं जसं ॲपिटाईट असतं तसं, म्हणजे बरेच एंटरप्रेन्योर असे असतात त्यांना भरपूर क्लायंट्स हाताळण्याची आवड असते आणि केपेबिलिटी असते, तर ते लोक B2C बिझनेस करतात. काही लोक प्रोडक्ट फोकस ठेवून त्यांना निम्म्य कस्टमर्स पाहिजे असतात, पण त्यांना व्हॉल्यूम मध्ये बिझनेस पाहिजे असतो. तर ही स्पर्धा असते व्हॉल्यूम आणि व्हॅल्यू बद्दल, की मला एका प्रोडक्टच्या मागे कमी मार्जिन मिळालं तरी चालेल, पण मला व्हॉल्यूम मध्ये बिझनेस करायचा आहे आणि मला स्केल ऑफ ऑपरेशन्सवर खेळायचंय. तर त्याला आपण म्हणतो B2B. आणि आपल्याला फक्त एवढंच केलं पाहिजे की B2Bच्या बिझनेस मॉडेलमध्ये सुद्धा दृष्टिकोन जर आपण B2Cचा ठेवला, म्हणजे जर B2C सारखं जर आपण वागलो, B2B मध्ये एका क्लायंटवर डिपेंड राहून चालणार नाही किंवा 4-5 क्लायंटवर अवलंबून राहून चालणार नाही. तर समजा तुम्ही 12, 15, 20 क्लायंट जर ठेवले, डिस्ट्रीब्युटेड रिस्क ज्याला आपण म्हणतो, की प्रत्येक क्लायंटला आपण आपल्या व्हॉल्यूमचे 5% कॉन्ट्रीब्युशन त्या क्लायंटकडनं आलं पाहिजे. म्हणजे 5% जर आलं ना, तर एखादा क्लायंट पुढे मागे जर काय झाला, तो झाला किंवा त्याचं पेमेंट जर काय पुढे मागे झालं, तर आपल्याला काय धक्का लागणार नाही. वी विल नॉट स्ट्रगल. अशा पद्धतीने जर तुम्ही बिझनेस प्लॅन केला ना, तर B2C इज अ व्हेरी गुड बिझनेस मॉडेल. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉल्यूम मिळतं, की जरी तुमचा 100 कोटीचा टर्नओव्हर असला आणि एक कस्टमर जर तुम्हाला 5%चा व्हॉल्यूम देतोय, तर ते 5 कोटीचा झाला. तर इट इज अ व्हेरी वेल बॅलन्स्ड बिझनेस मॉडेल. आणि B2B बिझनेस मॉडेलमध्ये ना, तुम्ही तुमचं व्हॉल्यूम प्रेडिक्ट करू शकता, की मला मागच्या वर्षी काय मी व्हॉल्यूम केलाय, या वर्षी किती करणार आहे आणि पुढच्या वर्षी किती करणार आहे. बिझनेसमध्ये ना सगळ्यात खतरनाक गोष्ट झालेली आहे कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. कारण एका कस्टमरला सर्व्ह करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शहरातली स्पर्धा असते, तुमच्या राज्यातली स्पर्धा असते, तुमच्या देशातली स्पर्धा असते आणि जगभरातली स्पर्धा असते.
एवढ्या सगळ्या स्पर्धेच्या समोर तुम्हाला जाऊन तो कस्टमर हिचकावून घ्यावा लागतो मार्केटमधनं. तर ही स्पर्धा फार मोठी असते. याला जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल किंवा टॅकल करायचं असेल तर यू हॅव टू बी एक्स्ट्रॉर्डिनरी इन मल्टिपल काउंट्स. म्हणजे सर्वप्रथम म्हणजे B2B मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते डिपेंडेबिलिटी. तुमचा जो कस्टमर असतो ना, तो तुमच्यावर किती विश्वास ठेवतो, तुमच्यावर किती डिपेंडेबल असतो आणि तुम्ही किती खरे उतरतात त्याच्या परफॉर्मन्सच्या एक्सपेक्टेशनच्या समोर, याची देखील एक स्पर्धा असते. म्हणजे प्राइस वॉर जो असतो ना, रेट कॅल्क्युलेशन किंवा नेगोसिएशन ही एका वेळीची गोष्ट असते, पण त्याच्यानंतर तुम्हाला भरपूर सर्व्हिसेसवर त्यांना समाधान करावं लागतं. म्हणजे बेटर क्वालिटी, डिलिव्हरी मेकॅनिझम तुमचे व्यवस्थित असले पाहिजेत. कारण B2B मध्ये तुमचा जो कस्टमर असतो ना, तो अनेक वेळेला B2C वाला बिझनेसमॅन असतो. तो तुमच्याकडनं होलसेलमध्ये घेतोय आणि मार्केटमध्ये रिटेलमध्ये विकतोय. तर त्याची तुमच्यावर डिपेंडन्सी आहे. जस्ट इन टाइम जर तुम्ही त्याला नाही दिलं आणि जर त्याचा बिझनेस रखडला तर तो तुम्हाला जर वेंडर चेंज करू शकतो. तर B2B बिझनेसमध्ये यू आर अ वेंडर टू युअर कस्टमर. तो तुमचा डायरेक्ट कन्झ्युमर नाहीये, तो तुमचा कस्टमर आहे आणि त्या कस्टमरचे कन्झ्युमर असतात ज्यांना तो तुमचा माल पुरवतोय. तर अशी ही चेन रिॲक्शन आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू शकतो. तर यू हॅव टू व्हेरी वेल मेक शुअर की तुमची पूर्ण इकोसिस्टीम जी आहे परफॉर्मन्सची ती योग्य आणि परफेक्ट असणं फार गरजेची आहे. ॲज अ उद्योजक, म्हणजे तुम्ही B2B मध्ये असाल किंवा B2C मध्ये असाल, प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲज अ उद्योजक प्रोॲक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या कस्टमरने तुम्हाला प्रश्न न विचारता जर तुम्ही त्याला उत्तर दिलं किंवा तुमच्या कस्टमरने तुम्हाला प्रॉब्लेम न समजवता जर तुम्ही त्याला सोल्युशन दिलं तर त्याची डिपेंडन्सी तुमच्यावर वाढत जाईल आणि तुमचा धंदा तो वाढवत जाईल. तर ह्या गोष्टी तुम्हाला बाळगणं फार गरजेचं आहे. जो एंटरप्रेन्योर असतो ना, त्यांनी प्रोडक्टच्या क्वालिटीवर लक्ष देणं फार महत्वाचं आहे. बिकॉज ही हॅज टू मेक अन एक्स्ट्रॉर्डिनरी प्रोडक्ट आणि त्याला आहे ना, हा प्रोडक्टची कॉस्ट कमी करत गेली पाहिजे, प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह केली गेली पाहिजे आणि ॲट द सेम टाइम रिलेशनशिप बिल्डिंग त्याने करत गेलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल B2B मध्ये हमखास तुम्ही एका फॅक्टरीमध्ये सेटअप असतो किंवा तुमचा एक मोठा सेटअप असतो किंवा तुमचा एक मोठा वेअरहाऊस असतो. आवर्जून तुम्ही तुमच्या कस्टमरला तुमच्या सेटअपवर बोलवा. तुम्ही काल आमच्या एका बिझनेसच्या सेटअपवर गेलेला आहे, जे SDG 6 नावाची आमची फॅक्टरी आहे. SDG 6 आणि शुभम टँक्स अँड लायनस प्रायव्हेट लिमिटेड. तर त्या फॅक्टरीमध्ये सेटअप आम्ही एवढा सुरेख आणि सुंदर बनवलेला आहे की आता आम्ही आमच्या सेल्सच्या टीमला टार्गेट दिलेलं आहे की आमचे जे कस्टमर आहेत, कारण दॅट इज अ B2B मॉडेल, तो B2C मॉडेल नाहीये. करेक्ट. जे आम्ही मेटलचे टँक्स बनवतो, वॉटर स्टोरेज टँक्स बनवतो, दॅट इज अ B2B मॉडेल. बरोबर आहे. तर त्या B2B मॉडेलमध्ये आम्ही असा आमच्या सेल्सच्या टीमला आग्रह केलेला आहे की आपल्या कस्टमर्सला तुम्ही आमच्या सेटअपवर बोलवायला सुरू करा. सांगायचं तात्पर्य म्हणजे एका रेस्टॉरंटमध्ये जर ओपन किचन असलं ना तर कस्टमरचा फूड बद्दलच्या क्वालिटीवर कॉन्फिडन्स वाढतो, कारण त्याला दिसतंय की तुम्ही कसे बनवताय. ही इज वॉचिंग. तर जेवढी तुम्ही ट्रान्सपरन्सी मेंटेन करणार ना तेवढी तुमची व्हॅल्यू त्यांच्या माइंडमध्ये इम्प्रूव्ह होत जाते. तर आम्ही कॉन्फिडन्सली म्हणतो. म्हणजे थोड्या दिवसांअगोदर मी आणि माझा पार्टनर आम्ही दिल्लीला होतो. एका फार मोठ्या कस्टमरकडे आम्ही बसलेलो आणि त्या कस्टमरला आम्ही असं आमंत्रण दिलं की तुम्ही ना वॉटर स्टोरेज टँक्स बनवणाऱ्या 2 फॅक्टरीजना व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्या फॅक्टरीला व्हिजिट करा. कसं असतं, जोपर्यंत माणसाला तिखट लागत नाही ना तोपर्यंत त्याला गोडची व्हॅल्यू समजत नाही. समजलं. तर इफ यू डिवाइस सच स्ट्रॅटेजीज, अशा पद्धतीचे जर तुम्ही स्ट्रॅटेजीज बनवले, जर तुम्ही क्लाउड किचन चालवताय तर तुम्ही सांगा तुमच्या कस्टमरना की युअर कस्टमर इज वेलकम टू व्हिजिट द क्लाउड किचन. बरेच लोक असे असतात ज्यांना एका पर्टिक्युलर क्लाउड किचनचं जेवण मागवायची सवय झालेली असते. हॅव द कॉन्फिडन्स ऑफ इन्व्हायटिंग देम टू द क्लाउड किचन आणि त्या कस्टमरला तुम्ही फ्री खिलवा जेव्हा तो तुमच्या क्लाउड किचनला व्हिजिट करेल तेव्हा. बरोबर. तो जेव्हा तिथे येईल ना, जेव्हा त्याला तुमचं ऑर्गनायझेशन दिसेल इन ऍक्शन, तर त्याचा कॉन्फिडन्स ऑन यू ॲज अ वेंडर मल्टिप्लाय होतो. तुम्हाला रेट जास्ती नेगोशिएट करावा लागणार नाही. शेवटी कुठच्याही बिझनेसमॅनला आपल्या कस्टमरला दिलेल्या प्रोडक्टमध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. सिम्पल. तर B2B मध्ये जर तुम्ही अशा टाईपच्या स्ट्रॅटेजीज जर इम्प्लिमेंट करू शकलात तर सोन्याहून पिवळं. मेक इट मॅन्डेटरी. बरेच असे B2B बिझनेसेस असतात जिथे जो कस्टमर असतो ना तो त्याच्या वेंडरला भेटला पण नसतो, त्याच्या सेटअपला व्हिजिट पण केली नसते
फक्त धंदा चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं रिप्लेस होण्याची शक्यता भरपूर असते. कारण जो स्मार्ट बिझनेसमॅन त्याच्याकडे पोहोचला ना, जर त्यांनी ह्याच स्ट्रॅटेजीजला इम्प्लिमेंट केलं तर त्याचा कॉन्फिडन्स भेटलेल्या वेंडरवर जास्त येईल, त्याच्या सेटअपला बघितलेल्या कस्टमरवर जास्त वेंडरवर जास्त येईल आणि तो कन्वर्ट होऊ शकतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो कुठच्याही बिझनेसमध्ये की आपला कस्टमर आपल्या कॉम्पिटिशनकडे चालला गेला. जर तो तुमच्या कॉम्पिटिशनकडे गेला म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी शिक्षा होऊ शकत नाही. तर तुमच्या कस्टमर मॅनेजमेंटच्या इकोसिस्टम मध्ये जर तुम्ही तुमच्या फॅक्टरी सेटअपला लाईक अ शोरूम क्रिएट केलं, लोक लपवून ठेवतात, म्हणजे ते धारावीमध्ये बनवतात काहीतरी किंवा पालघरला कुठेतरी बनवतात किंवा नालासोपारला कुठेतरी बनवतात आणि आपल्या कस्टमरला कधी बोलवतच नाही. तर दॅट इज डेंजरस. हॅव अ सेटअप वेअर यू आर प्राऊड ऑफ इट आणि तुम्ही बिंदास तुमच्या कस्टमरला बोलवू शकतात दाखवण्यासाठी की आमची प्रक्रिया अशी आहे. आता पाटील काकीमध्ये जी आम्ही फॅक्टरी बनवली तर त्या फॅक्टरीमध्ये आम्ही कस्टमर्सना सांगतो की तुम्ही आम्हाला व्हिजिट करायला येऊ शकता. एवढी मोठी भरमसाठ चांगली वेल मेंटेन हायजेनिक फॅक्टरी बघितल्यानंतर कुठच्याही कस्टमरला आवडेल की मी अजून ऑर्डर प्लेस केले पाहिजे. तर अशा टाईपच्या स्ट्रॅटेजीज तुम्ही वापरल्यात ना तर इट विल बी फॅन्टॅस्टिक. कारण बऱ्याच वेळेला B2B एंटरप्रेन्योर काय विचार करतो, माझ्याकडे थोडी कस्टमर येतो तर मी कसंही वागू शकतो बॅकएंडमध्ये, मला फक्त प्रोडक्ट चांगला द्यायचा, दॅट्स इट. पण लोकांना आज हायजीन बघायचं असतं, लोकांना आज सेटअप बघायचा असतो. तर यू कॅन डू दिस ॲज अ पार्ट ऑफ युअर स्ट्रॅटेजी. सो B2B मध्ये ना बऱ्याचदा जेव्हा एखादा उद्योजक भेटतो आणि त्याला आपण विचारतो कसा चाललाय बिझनेस, तर तो म्हणतो की व्यवस्थित चाललाय आणि दिस इज माय टर्नओव्हर. फॉर एक्झाम्पल 70-80 करोड त्याचा टर्नओव्हर आहे आणि ही इज व्हेरी हॅपी की टर्नओव्हर चांगला चाललाय. पण नंतर जेव्हा डिटेलमध्ये आपण बघतो तेव्हा असं कळतं की ह्याचे 4 किंवा 5च क्लायंट आहेत आणि दॅट इज अ व्हेरी डेंजरस सिच्युएशन जी त्यांना कळत नाही. ऍक्च्युली त्यांना असं वाटतं की माझा एवढा टर्नओव्हर आहे, कॉन्स्टंट आहे, त्यामुळे बिझनेस चांगला चाललेला आहे. आणि असं बघतो आपण की एक जरी त्यातला क्लायंट गेला तरी डायरेक्टली तुमचा टर्नओव्हर 30-40% खाली येतो आणि देन द बॅलन्स शीट गेट्स द हिट. त्यामुळे तुमचं बँकिंग हलतं किंवा तुमचं स्टेबिलिटी ऑफ द ग्रोथ सगळी हलते. आता हे असं का होतं, कारण बऱ्याचदा लोक ना फक्त प्रोडक्ट देतात जसं तुम्ही म्हणाला, पण आपण प्रोडक्ट बरोबर त्या क्लायंटच्या स्ट्रॅटेजीजमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला हवं किंवा त्यांना आपण आउट ऑफ द बॉक्स काय आपण देऊ शकतो, कस्टमायझेशन काय देऊ शकतो, त्यांचे प्रॉब्लेम्स काय सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्ही मगाशी म्हणालात की B2C चे जो अप्रोच आहे कस्टमर कन्व्हिन्स करायचा, तोच B2B ला जर दिला तर मला वाटतं हा स्टेबिलिटीचा मॅटर येणार नाही. सो हाऊ टू हॅव द स्टेबिलिटी ऑफ दिस B2B बिझनेस? इट इज अ गेम ऑफ प्लॅनिंग. तुम्ही प्लॅनिंग करणं फार महत्वाचं आहे. B2B मध्ये सहसा आपण ना कॅपॅसिटी एक्सपॅन्ड करत राहतो. जसे आपल्याला कस्टमर मिळत जातात तसे आपण कॅपॅसिटी एक्सपॅन्ड करत जातो. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 2% म्हणजे 2 डिजिटमध्ये नेट प्रॉफिट करणं फार कठीण असतं. म्हणजे फार क्वचित असे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज असतात जे 10% वर प्रॉफिट कमवतात, म्हणजे 9% वर प्रॉफिट कमवतात. बरोबर आहे. तर लिमिटेड मार्जिन असल्यामुळे तुमचा गेम असतो व्हॉल्यूमचा, व्हॅल्यूचा नसतो, व्हॉल्यूमचा असतो. आणि प्रत्येक क्लायंट हा एक व्हॅल्युएबल क्लायंट असतो कारण त्याच्या ऑर्डरच्या आधारे तुम्ही तुमची कॅपॅसिटी एक्सपॅन्ड केलेली असते. समजा तुमच्याकडे 5 क्लायंट आहेत आणि त्या 5 क्लायंटमध्ये तुमचा 100% बिझनेस होतोय, म्हणजे पर क्लायंट तुमचा बिझनेसचा शेअर किती झाला? 20%. तुमचं नेट प्रॉफिट धंद्यामध्ये किती आहे? समजा 11%. तुम्ही डबल डिजिटमध्ये कमवता तर 11%. आता त्या 5 क्लायंटमधनं एक क्लायंट वजा झाला, 20% धंदा खाली पडला. त्याचा इम्पॅक्ट तुमच्या डायरेक्ट ऑपरेशनल प्रॉफिटेबिलिटीवर येतो आणि तुम्ही एक्सपान्शन हमखास बहुतेक वेळा बँकेच्या आधारे करता, तर ते इम्बॅलन्स होण्याची शक्यता येते. तर मी असं म्हणत नाहीये की तुम्ही एकच क्लायंट ठेवा, 2च क्लायंट ठेवा किंवा 20 क्लायंट ठेवा, परंतु तुम्हाला रिस्क मिटिगेट करता आला पाहिजे. जो एक चॅम्पियन मॅन्युफॅक्चरर असतो ना, तो काय करणार की कमीत कमी डिव्हिजन कसं होऊ शकतं त्याच्या कॅपॅसिटी प्रोडक्शनचं ते तो बघणार. म्हणजे समजा जर 20 कस्टमर असले तर 5%, 100 कस्टमर असले तर 1%. म्हणजे त्या कस्टमरला पुढे मागे काय झालं तरी काय हरकत नाही. समजा जर फक्त 5 कस्टमर असतील तर तुम्हाला तुमच्या कस्टमर्सच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे पाहिलं पाहिजे की त्याची हेल्थ चांगली असली पाहिजे, त्याच्या धंद्याला कुठे धक्का लागता कामा नये, कारण त्याच्या धंद्याला धक्का लागला की तुम्हाला तो धक्का ट्रान्सफर झाला. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल
भारतातली वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग आणि लार्जेस्ट ऑर्गनायझेशन, त्याचं नाव आलं हिडनबर्ग नावाच्या एका संस्थेच्या रिपोर्टमध्ये. धनकन त्याचा स्टॉक पडला आणि इट वॉज केऑस. आणि हा केऑस साधारणतः 6 ते 9 महिने चालला. आता तुम्ही फक्त विचार करा, जेवढ्या वेंडर्सचा तो B2B क्लायंट असेल, तो क्लायंट, त्यांची काय अवस्था झाली असणार. बरोबर आहे. बरोबर. दुसरं एक्झाम्पल, आता हा क्लायंट बरोबर झाला. दुसरा एक्झाम्पल, माझा एक मित्र आहे, त्याचा 90% बिझनेस येतो अमेरिकेवर.